लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे राज्याच्या विधानसभा निवडणुकांकडे। महायुती असो की महाविकास आघाडी, जागा वाटप डोकेदुखीचं असणार हे नक्की। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या नेमकं काय सुरू आहे पाहूयात आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। महायुतीमध्ये सोबत असलेल्या रामदास कदमांचं हे विधान। महायुतीत जागा वाटपाबाबत अजून चर्चाही सुरू नाही, पण रामदास कदमांनी हा विषय छेडला आणि त्यावर चांगलीच चर्चा झाली। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। कदमांच्या या वक्तव्यानंतर एबीपी माझानं त्यांच्याशी चर्चा केली, तेव्हा तर त्यांनी अपेक्षित जागा मिळाल्या नाही तर सगळ्याच जागा आमच्या म्हणत स्वबळाची भाषा केली। मागच्या वेळेला मी 100पेक्षा जास्त लढलो होतो ना, यावेळेला देखील बघा उद्धव ठाकरेंनी 21 जागा लढल्या, मग तुम्ही आम्हाला 21 जागा का दिल्या नाहीत? याचं उत्तर भाजपकडे आहे नाही। मागच्या वेळेला जितक्या जागा आम्ही लढलो तेवढा आम्हाला तुम्ही द्या ना तुम्ही। चूक काय त्यामध्ये? चुकीचं काही नाही। किती जागा हव्या म्हणजे किती जागा असायला पाहिजे ना शिवसेनेला आम्हाला तर मागच्या वेळेला 100पेक्षा जास्त लढलो होतो आम्ही, मग आम्हाला किंवा 100 तर द्या आता, त्या मिळालंच पाहिजे, ते आमच्या हक्काचे आहेत, नाही तर मग सगळे आमच्याच। त्यात भाऊ म्हणतोय त्या दोघं वाटून खाऊ ना, अडचण काय? शिंदेच्या शिवसेनेला लोकसभेला 7 जागा मिळाल्या, भाजपनं 9 आणि राष्ट्रवादीला फक्त 1 जागाच जिंकता आली। हे आकडे बघता महायुतीत शिंदेच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर जास्त असेल। शिंदेचे सहकारी स्ट्राईक रेटची भाषा करत भाजपला जाणीव करून देत आहेत। भाजपकडून मात्र सावध पवित्रा घेतला गेलाय। भाजपा आमदार नितेश राणे यांनी रामदास कदम हे ज्येष्ठ नेते असल्याचं म्हणत महायुतीच्या नेत्यांनी जाहीरपणे असं बोलू नये असं म्हटलंय, तर प्रवीण दरेकरांनीही वरिष्ठांकडे बोट दाखवलंय। महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी काही बोललं तर ते आम्ही महायुतीचे जे आमचे वरिष्ठ नेते जेव्हा बसतील तर त्याबद्दल आम्ही चर्चा करू आणि मार्ग काढू। त्याबद्दल मीडियामध्ये बोलून आपल्यासमोर आरेला कार्य करून आम्हाला आपल्या सगळ्यांची टीआरपी वाढवण्यामध्ये काही रस नाही। आम्हाला जे बोलायचं आहे, आम्हाला जे व्यक्त व्हायचं आहे ते आमच्या महायुतीच्या समन्वय बैठकीमध्ये करू। मला वाटतं रामदास कदम हे ज्येष्ठ आणि जबाबदार नेते आहेत। महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य आहे असं मला वाटत नाही। महायुतीमध्ये हे असं सुरू असताना महाविकास आघाडीत सावधगिरी दिसते। त्यांच्याकडे अजून प्राथमिक चर्चाही झालेली नाही, त्यामुळे कोणी किती जागा लढवायच्या हे अजून ठरलेलं नाही। जिथे ज्याचा चांगला आणि ताकदीचा उमेदवार तिथे पक्षाची जागा असं सूत्र स्वीकारणार असं दिसतंय। मवियाची समन्वय समिती आणि प्रमुख नेते अंतिम निर्णय घेतील असं ठाकरे गटाचे नेते म्हणतात। शरद पवारांनी मात्र आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या असं पुण्यात बोलून आपले इरादे जाहीर केले। महाविकास आघाडीची एकी राहावी यासाठी 2 पावलं मागे आलो असंही पवार म्हणाले। एकत्रित राहिलो म्हणून यश मिळालं अशी मित्र पक्षांना जाणीवही त्यांनी करून दिली आहे। पवारांच्या पक्षाला 100 जागा हव्या आहेत आणि ते तशी तयारी करतायत अशी सूत्रांची माहिती आहे। काँग्रेसनं मात्र अजून जागा वाटपाबाबत काही ठरवलं नसल्याचं सांगत आमचा उद्देश भाजपमुक्त महाराष्ट्र असल्याचं सांगितलंय। कार्यकर्त्यांच्या भावना सगळ्या पक्षाच्या, आमच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षाच्या भावना आहेत, पण आमचं सगळ्यांचा उद्देश एकच आहे की भाजप मुक्त महाराष्ट्र करायचं आणि त्यासाठी आम्ही बसून त्यावेळेचा निर्णय करू। आम्ही लोकसभेला जे मोठं मन दाखवलं होतं त्या संदर्भामध्ये आता सगळ्यामध्ये विधानसभेला या संदर्भामध्ये कुठेही कमी जागा घेण्याची भूमिका राहणार नाही ही याच्यामध्ये स्पष्टता आहे। एकूणच महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच दिसणार आहे। जागा वाटपासोबतच महायुती आणि महाविकास आघाडीला युती टिकवून ठेवावी लागणार आहे। सुशांत सावंतसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।